आपुलिया प्रतीती जगाची मुक्त जैशी पूर्व दिशेची राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी की येरही दिशा त्याची काळी काळीमा नाही. पहा, आज कोणतंही कार्य कारणाशिवाय घडत नाही. आज काही कुणाचा वाढदिवस नाही, आज काही कुणाची पुण्यतिथी नाही, आज काही कोणताही काही उत्सव आहे म्हणून असं काही नाही. पण आज आहे आनंद उत्सव. आज काय आहे? आनंद उत्सव आहे. आणि हे आपल्या प्रारब्धात त्या काय म्हणते त्या सटवीने लिहून ठेवतं. आजचा जो सत्संग आहे जेवढे जमले त्यांच्या भाग्यात हा लिहिलेला होता. काही कुणाला माहित नव्हतं. आज कळणारे काही अनपेक्षितपणे ताईने फोन केला, जमन का? तर म्हणलं जमन. आम्हाला काय महत्वाचे कारण इसगाव 30 गाव भिकाऱ्याला 40 इसगाव 30 गाव भिकाऱ्याला 40 गाव. त्याला काय या म्हणलं की आम्हाला तेवढं सुद्धा खरं झालं पाहिजे, सत्संग झाला पाहिजे. आणि वास्तव स्वरूप काय आहे, संताला काय म्हणायचंय ते आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून त्याची इच्छा, बांगरताईची इच्छा, म्हणून त्यांच्या आणि तुम्ही सगळे एवढ्या लांबून एवढ्या गारव्याचं आलेले संत मायबाप आणि तुमच्या सेवेसाठी घेतलेली अध्याय क्रमांक ज्ञानेश्वरी ग्रंथ अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 16 आणि त्यातल्या ह्या 5-6 ओळी तुमच्या आपल्या सेवेसाठी घेतल्या. त्यांना काय म्हणायचं ह्याच्यामधून आहे बघू. त्याच्यावर काय आपल्याला जमलं तर माऊलीची कृपा झाली तर. आणि तुम्ही इतक्या लांबून आलात, तुमचे खरंच धन्यवाद द्यावा तेवढे थोडेसे. कारण आजकाल तुम्हाला सांगतो एक सेकंद सध्या कुणाला सुट्टी वेळ भेटत नाही. पण तुम्ही आलात हे माझं भाग्य आणि तुमचं दर्शन झालं या निमित्ताने. नाही तर घरी बसलो असतो. पण माऊलीचे 2 मुखातून माझ्या शब्द जाते ही तुमची माझ्यावर कृपा आहे. आणि हे समजून घेणं हे काही जन्माचं अनंत जन्माचे तप, एक अनंत जन्म तप करावं लागतं तेव्हा हे नाम कळतं. मी मगाशीच बोलून गेलोय की आपल्या आईला पतिव्रता समजण्यासाठी दुसऱ्याच्या आईला वेश्या म्हणायचं नाही. पण मी असं म्हणतोय की हे नाम अजून एकालाही कळालेलं नाही. एकाला म्हणजे कीर्तनकार लोकांना हो. आता ह्याचा अर्थ मी त्यांना नाव ठेवतोय का? नाही. जर त्यांना कळालं असतं तर आपल्याला सांगितलं असतं. आणि जर कळालं नाही हे कशावरून तर ते म्हणतात काही बी म्हणा. ते काय म्हणतात? काही बी म्हणा. जर ह्या भाऊंचा नंबर मला भेटला आणि मला ह्यांचा कॉल करायचा आणि त्या नंबरच्या सगळे नंबर बराबर दाबले पण एका नंबर 7च्या ऐवजी मी 8 दाबला. एकच चुकून माझ्याकडून 7च्या ऐवजी किती झाला? 8 झाला. आणि बाकीचे सगळे बरोबर. भेट होईल का यांची? काय व्यवहार सांगत नाही. आणि आपल्या डोक्यात कशी दगड पाडीत येत कोण? आणि तरी आपण ऐकत आणि तरी म्हणतो वा बाबाचं काय कीर्तन झालं. म्हणजे आपल्यात मोठा चिरा टाकलाय आपल्या डोक्यात तरी आपण म्हणतो वा. म्हणजे जर आपल्याला एक नंबर चुकून जर दुसरा लागला तर आपल्याला त्या माणसाची कोणत्या खोट नाही. तर जगाचं अंतिम सत्य आहे. जगाचं म्हणतोय बरं का, पाठवत्याचं नाही. जगाचं जग ज्याच्यावर चाललेलं ते अंतिम सत्य जे त्या सत्याची आपल्याला त्या वस्तूची आपल्याला ओळख करायची. कोणचं म्हणून सांग? साधं पाठवद्याला जायचं म्हणलं तर ते म्हणजे कोणचं पाठवत.
मला तर माहित नाही. मी म्हणायचो अहो पाठवत्याला जायचं. ते म्हणले कोणच्या पाठवत्याला. दिलखंडी सरकारी गार्डन. आता तुम्ही म्हणल्यामुळं मला माहित झालं आहे का नाही. मग आता कंडक्टर म्हणतोय कोणच्या पाठवते, मग त्याचं चुकतंय का? बरोबर आहे. आणि मी जर म्हणलं कोणच्या पाठवत्याचं द्या तिकीट, तर बरं आज तुकाराम महाराज बसले आणि पूर्ण कीर्तन ऐकायचे. कीर्तन ऐकायचे, कीर्तन झाले त्यांचे पाय धरायचे आणि काय म्हणायचे? कैनी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, कै खंड येईल कर्म, कै खंड येईल कर्म. हे असं त्यांनी विचारले का ते पाठ करून आपण कीर्तनात प्रमाण द्यायचं? हे असा जो प्रमाण देतोय तो कीर्तन करायला विचारतोय का? असं हे प्रश्नपत्रिका आहे. त्यांची स्थिती आहे, त्यांची अवस्था आहे त्या महाराजाकडे. बाबा मी केलं परमार्थ, मी सगळं केलं, पण मला शीण वाटतंय. कै खंड येईल कर्म. कशा कासयाने कळेल हे वर्म पारसतील धर्म म्हणून शीन वाटत असते. मला शीन वाटायला लागले. मला कवा हे कर्म खंडायला येईल माझं? आणि कसं धर्म अधर्म मला कशाने बाजूला जाते आणि हे वर्म मला कशाने कळण? बाबा मला सांगा, हे असं म्हणायचंय का प्रमाण द्यायचंय? म्हणायचंय. म्हणलं का आतापर्यंत एखादा तरी? बरं गणित आहे, गणित आहे, त्या गणित सोडवायला काही सूत्र काही पद्धती असतात का? असंच सोडवायचं? सूत्र असतं, रीत असते. आणि जे कीर्तनाला उभा राहून म्हणते त्याला काय म्हणतात? चाल म्हणतात का? चाल प्रमाण म्हणतात. ते कशात म्हणतात? चालेल. मग आता आपला परमार्थ चाली का चालीचा असावा? आपल्याला शिकायच्या चाली का रीती? आणि रीती जर शिकायच्या असल्या तर म्हणले तुझ्या मुलीचं कोणाचं लग्न करायचंय ना, तर एखाद्याच्या मांडवा खालून जा. म्हणले आम्ही बऱ्याच मांडवा खालून गेलो. म्हणजे मांडवा खालून जाणं म्हणजे रीत आहे का ती? अरे कसं केलं, काय रीतभात केली, काय काय मुलीला दिलं, कसे पाहुण्याचा सत्कार केला, कसं त्यांनी हे बघायचंय, शिकायचंय तिथं जाऊन. का मांडवा खालून मी कपडून यायचं? कपड्याचे म्हणजे परमार्थ कशाचा आहे? रीती. का चालीचा? आणि आपण काय शिकतो? मग शिकू नाही का? ती त्याला झालर आहे. मंडप दिल्यावर कशी बाजूने झालर लावल्यावर मंडपाला शोभा येते, तशी त्या वाङ्मयाला तुम्ही जे वाङ्मय लिहिले आणि त्यातला जो भाव आहे त्या भावात तुम्ही त्याला चाल लावा आणि मग बघा त्याचं काय तुम्हाला प्रगटीकरण होत आहे. हा त्या भावा त्या प्रमाणाचा भाव घेऊन तुम्ही जर गायलात ना, टसटसा डोळ्यातून अश्रू येते ना लोकांचे. हा तसं गायचंय त्याला. आणि ते गाणं मग आपला परमार्थ रीतीचा आहे का चालीचा आहे? मग तुकाराम महाराज ते प्रमाण म्हणले तसं आपण बी पाठ करून म्हणलो तर मेळ बसन का? मग म्हणायचं नाही का? म्हणायचं. पण खरंच आपल्या चित्ताला जर समाधान नाही झालं तर लगेच बाबाचे काय करायचे? आणि म्हणायचं माझ्या चित्ताचं समाधान करा. ज्याच्या चित्ताचं समाधान झालं नाही त्याला सांगतोय. ज्यांचं झालंय त्यांना काय सांगायची गरज? ज्यांच्या चित्ताचं समाधान झालंय ते कशाला? ते फक्त ऐकते बस. वा त्यांना काय? कारण त्यांच्या चित्ताचं काय झालंय? समाधान झालं. आणि नाही झालं त्यांच्यासाठी सांगतोय. ज्याच्या चित्ताचं समाधान झालं नाही त्यांनी असं देव आकारताय कळलं, तुम्ही आकारताय. देव आणि तुम्ही वेगळे नाहीत असं तुम्हाला आधीच आहे असं कळलं. आयशे विवेक उदो चित्ती, ह्याला विवेक म्हणतात. आणि हे तुमच्या चित्तात
उपळो म्हणजे उदयाला येवो, जसा सूर्य उगावा तसं तुमच्यात उगो. उदो चित्ती तयाशी भेदू कैसा त्रिजगती. आणि असं जर ते कळालं की माझा श्वास देव हलवतोय आणि तुमचा कोण हलवतोय? ह्यांचा. मग तू देव एक का दोन? मग आपण गोळ्या मिळून राहिलं पाहिजे, आपण सगळे त्याचे लेकर आहेत असं राहिलं पाहिजे का? हे ह्यांचं वेगळे, ह्यांचं वेगळे, खालच्या गटात का खालच्या भाषणातले ह्यांना नगर असं म्हणायचं. मग तयाशी भेदू कैसा त्रिजगती. मग त्याला ह्या त्रिजगतामध्ये भेद राहणार. तो सगळे विष्णुमय जग आणि वैष्णवांचा आणि भेदाभेद भ्रम. मग आपण अमंगळ टाइम झाला बर अमंगळ गोष्टी करतो का वैष्णवांचा धर्म करतो आपण? वेगळं वेगळं समजणं. बर कोण करतंय? सामान्य माणूस नाही. मोठा महाराज नाम घेऊ का त्यांचं? नाही त्यांचं वेगळं आहे. असं कानात त्यांच्या हागवतो. काय त्यांचं काय आहे? वेगळं आहे म्हणतो. हे वेगळं आहे, हे वेगळं आहे का? सांगा बरं का? आणि आपल्याला तेच बरं वाटतं, कारण आपल्याला लुटीतो ना तेव. आणि फक्त समाजामध्ये काही एक शाळा श्रीफळ देतो, त्याच्यामुळे चांगलंय आपलं विधान का? हा तयाशी भेदू कैसा त्रिजगती. मग त्याला मात्र भेद ह्या जगात दिसत म्हणायला काय हरकत नाही. मग मला सांगा, आपल्या मुली बाळी, आपल्या बहिणी बाळी हे आपल्या लग्न झाल्यावर नांदायला जातात का लग्नाच्या आधी? काय बाबा असलं सांगा का? हे का सांगितलं? हे उद्देश कळाला पाहिजे. नाही ते हे जर नाही कळालं तर काही उपयोगाचं नाही, फक्त दृष्टांत घेऊन जाणार तुम्ही. सांगा बरं, आपल्यात काय रीते? लग्न झाल्यावर नांदायला जायचं का लग्नाच्या आधी मुलीला पाठवायचं? आता मला सांगा, हे सगळं तुम्हाला माहिती, हे का सांगितलं नाही? हाय कुणाला माहिती? असा बोलून जाणार बाबा. मग त्यात का बोलला बाबा हे आपल्याला त्या बोलण्यातच कॅचअप करता आलं पाहिजे. याला म्हणतात श्रोता. याला काय म्हणतात? श्रोता. एक स्वान्मुखी आणि एक व्याघ्रमुखी. स्वान्मुखी म्हणजे दगड जर मारला ना तर दगडाच्या मागे पळत जातं कोण? कुत्र. आणि वाघ आहे ना, जिकून दगड आला ना तिकून बराबर जो मारलाय तिथं झेप घेत. अशीच झाले पाहिजे आपली. मग मी काय म्हणलं की लग्न झाल्यावर नांदायला जाते का लग्नाच्या आधीच नांदायला पाठवते? हे कशासाठी सांगितलं? मी लय म्हणजे असं कळतंय ना, मी जे सांगतोय ते सोपं सोपं का सांगतोय की आपल्याला कळालं पाहिजे वा. आणि हे जर नाही कळालं तर मग कवर आपण कात्या कुट करीत बसलं तरी आपल्याला काही भेटणार नाही. सांगतो ना मी कशासाठी सांगितलं, का सांगायचं का? हा की म्हणजे लग्न केल्यावर नांदायला जाते ती जशी रीत आहे तशी परमार्थ आपल्याला करायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला देव कळाला पाहिजे आणि मग आधी देवाशी ओळखावे आणि मग अनन्य भावे त्याशी भजावे. तुकाराम महाराजांचं प्रमाण. म्हणून त्यांनी सुरुवात सांगितली की आधी देवाशी ओळखावे आणि मग अनन्य भावे भजावे. मग आता देव ओळखून आपलं भजन चाललंय का न ओळखीता? म्हणजे लग्न करून नांदायला चाललो का लग्नाच्या आधीच नांदायला निघालो? ज्याने त्याने आधी नांदून घेऊन मग लग्न कर. त्याने बिचाऱ्याने केलं तर बरं, पुन्हा नाही तर पुन्हा रडत यायचं मी आई फसले गेले माळ घातली पण आम्हाला काहीच सांगितलं नाही. म्हणा रामकृष्ण हरी म्हणले फसली. हा सांगा, मी असं का सांगतोय? तुम्ही माझ्या आयासारखे मावशी सारखे, म्हणून तुम्हाला कळलं पाहिजे. मी तुमच्याकडून मी माझा पेपर तपासतोय. मी तुम्हाला उपदेश करण्याच्या लायकीचा अजिबात नाही, पण मी माझा पेपर तपासतोय तुमच्या पुढं की संतांना नेमकं म्हणायचंय काय. हा
जसं देवाशी आधी ओळखावे आणि मग अनन्य भावे त्याशी भजावे. मग देव जेवढा औरंगजेबाने आणि गजनीच्या मोहम्मदने जेवढं आपल्या देशाचं नुकसान केलं नाही ना, तेवढं आज कीर्तनकाराने आपल्या देशाचं वाटोळं केलं. असलं उलटच काय बोलायला लागलं. पण मी पहिल्यांदाच सांगितलं की आपल्या आईला पतिव्रता समजण्यासाठी मी दुसऱ्याच्याला वेश्या म्हणणार नाही. मी असा त्यांचा द्वेष करतोय ह्याच्यातून नाही. पण असं का बोलावं लागतंय तर तुकाराम महाराज म्हणतात आधी देवाशी ओळखावे आणि आम्हाला तर कोणी देव कळूनच दिला नाही. आणि भजा तर म्हणतात आमच्या मागं तर पळा म्हणतात आणि आम्हाला तर कधी आमची अशी भूमिका करून ठेवली. आणि आजकाल देव का भेटणं शक्य आहे का? आणि उलट आपण जर म्हणलं ना आम्हाला कळाला तर ते कालचे आले तर तुम्ही लागले कळाला म्हणा. ते कवापासून करतेत आणि त्यांना आजूक नाही कळाला. हेच म्हणतेत का दुसरं काय म्हणतात? आपले हेच म्हणतात. आणि मग हे आपल्याला ते तर म्हणतात अगोदर देवाशी ओळखावे. मग देवाला ओळखायचंय त्याला उपाय सांगितला. जर नाही कळालं तर हरी प्राप्तीशी धरावे संतांचे ते पाय का हे पाय. मग ते पाय म्हणजे कोणचे? मग संत कुणाला म्हणतात? आपले जसा कृष्णा अर्जुनाचा संवाद झालाय तसा संवाद प्रवचनात झाला पाहिजे, तर मग आपली काहीतरी प्रगती एकाला बी माहीत नाही. संत तुम्हाला असं वाटतं माझ्यासारखा सफेद कपडे फेटा बिटा बांधला 40 लाखाच्या गाडीत आला हातभर दाढी असली मोठा मोठा असला की झाला संत. नाहीतर लटारण्या माळा घातल्या 50 जागेवर गण लावला झाला बाबा. नाहीतर भगवे कपडे घातले नाहीतर शिंडीची गाठ मारून आला झाला बाबा. नाहीतर एखाद्याने तप केलं एखाद्याने जप केलं. आता तप करणं जप करणं तुम्हाला मी विचारतो चांगलं का वाईट? हे पहिल्यांदा नाही बॉम्ब पडायचा. जपन तप वाईट आहे म्हणायचं. हे असं कोण म्हणतंय? माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जप तप कर्म हरिविन धर्म आणि वावगाची श्रम आणि व्यर्थ जाय. कोण म्हणते? आणि मी जर उद्या तपाला निघलो तर किती जण येतात मागे? मग आता पहिला ह्याला नाल्याच्या बुटाने हाणायचं. अरे येड्या माऊली जे करू नको म्हणतो तू करायला निघाला आणि पुन्हा आमची बी दिली तुझ्या मागं नाडी. तू हे बोलणार कोण? ज्याचे डोळे उघडलेत ना तो बोलू शकतो. मग माऊली 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 करीत फिरू आपण. सावळ्याच्या वारीत बी जाऊ 25 वाऱ्या करू पण माऊलीचं हे वाक्य नाही पटणार तुम्हाला. आणि माऊलीचं ज्या दिवशी हे वाक्य पटल ना त्या दिवशी आपला उद्धार झाल्याशिवाय. ते काय म्हणतात जप तप कर्म हरिविन धर्म आणि वावगाची काय आहे? बरं आता आपण श्रम करतो का धर्म करतो? आपल्याला जे शिकवायला तेच श्रम करायला लागलेत आणि आपण त्याला धर्म म्हणायला लागलो. काय आपल्या प्रसंग आलाय बाका कवा सुधारणार कवा उठणार कवा जागे होणार ह्याच्यातून. माऊली तुम्हाला सांग का म्हणायचं का काही? माऊलीला तुम्हाला सांगतो आपण जे करतोय ना आपण जो बी परमार्थ करतोय तो परमार्थ कोणत्या अध्यायात कोणत्या आपण शोधून पाहायचं आपण जे चाललंय आणि ते जर त्यात नसेल तर करायचं नाही मग कोणीही म्हणतात. आणि ह्यात जर सांगितलेला पुरावा असेल तर करायचं नाही तर दिंड्या वाऱ्या मठ तट मंदिर जे चाललाय परमार्थ महिना माना फिरकंती चालली ते नाथ महाराज म्हणतात करा रे बापांनो आणि जनी करणीचे. मग आपण तेच करतो का? नाथांचं ऐकलं एखाद्या महाराजांनी? तुमचा आपला दोष बिलकुल नाही. तुम्ही सोन्याहून पिवळे आहात
तुम्ही देवच आहात. मी बोलतोय कुणाला? आपल्याला जे शिकवाय निघाले त्यांची डोकी अजून काय झाले ते ठिकाणी नाही. ठिकाणी नाही. ते म्हणतात जनीकरणीचे. आणि हे लोक जे करतात, ह्यानी मंदिर बांधतो तो मंदिर बांधतोय, ह्यानी मठ बांधतो तो मठ बांधतोय. आणि हा पंढरपूरला दिंडी घेऊन गेला की पुढच्या वर्षी म्हणतोय त्यांनी एखादा मठ बघितलं, हे आपला बी इथं मग पंढरपुरात जागा झालीच, त्याच्या काय बिबीला नेट आहे. तो म्हणतो झालीच पाहिजे झालीच पाहिजे. मग म्हणतोय मग आपल्या गावची शेट, मग शेट 10 लाख काय 9 लाख काय, शेट मानल्यावर काय इस्टेट का लिहून देणं आहे. हे कुणाचं चाललंय? आपलं चाललंय. आणि मग हे समजा दिलं, आपण दिलं, लाख रुपये दिले, 50,000 दिले, 10 लाख दिले, ते कशासाठी दिले? काय त्याच्यातून तुम्हाला मिळवायचे? त्याच्यातून देव भेटणार आहे का? हरी भेटणार आहे का? शिकडं तर सांगितलंय हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि ते पाय धरले होते ते म्हणतोय 2 लाख द्या. कसे धरावं? आणि साधन तर नाही. आणि ते काय करते ते द्या लाखाच्या, द्या 2 लाखाच्या, आणि चालले ते गबाळ गोटली घेऊन. आणि आपण त्यांच्या मागे फिरत रे देवा. बरं होऊन तुमचं चांगलं कल्याण होईल. होऊन काय होईल? पुण्य होईल. तुमचा भाव सच्चा आहे ना, तुम्ही दिलं पुण्य जा. आणि पुण्याने काय? पुण्याने तुम्हाला स्वर्गपद प्राप्त होईल. स्वर्गपद प्राप्त म्हणजे माहिती का तुम्हाला? तुम्हाला ते 2 लाख 10 लाख दिल्यावर त्या 50,000 समाजामध्ये फक्त तुम्हाला एवढा श्रीफळ आणि एक शाल दिली जाईल आणि तेवढ्यामध्ये तुमचा फोटो घेतला जाईल. ते स्वर्गपद आहे. दुसरं स्वर्गपद मानताना काही तर पुन्हा डोक्यातून काढून टाका. ते तेवढा फोटो काढेपर्यंत तुमचा शाल श्रीफळ आणि एवढं ह्याला म्हणतात स्वर्गपद. पण पुण्याची पावटे सरे सवेची इंद्रपणाची उतरे आणि येऊ लागते माघारी मृत्यू लोक. पुन्हा मृत्यू लोकात यावा लागल. म्हणून आपला त्या सत्कर्मासाठी माऊलीने एक ह्याच्यात ओळख खर्च केली. आंधळ्या गरुडाचे पंख आहाती. आंधळा गरुड आहे आणि त्याला पंख बी आहेत. आणि तो कसा आहे पण आंधळा, पण त्याला पंख. आंधळ्या गरुडाचे पंख आहाती ते कौना उपयोगा जाती. तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञानी विन. जर त्या गरुडाला डोळा नसल तर ते पंखाने उडन, ताकदीने किती उडन, पण कोणच्या डोंगराव कोणच्या झाडावर आदळून त्याचा खलास होईन बुकना हे काही सांगता येत नाही. हे कशाबद्दल माऊली म्हणते? तैसे सत्कर्माचे उपके ठाती. तुम्ही सत्कर्म केलं पण त्या आंधळ्यापणात केलं म्हणून त्या गरुडासारखी तुमची स्थिती होईल. मग ते केलेलं कर्म तुम्हाला पुन्हा खलास करेल, उडायला देईल. नवसुराजा स्वर्गापती झाला पण राटी बांबावला, तो भुजगत्व पावला नेनशी काही बापा. स्वर्गाचा अधिपती झाला पण तिथं गेल्यावर बांबावल्यावर झाला. तिथं सगळ्या रांबा त्या लागला कोणाच्या अंत खांद्यावर टाका. एकीने दिला. हे तुला माहित नाही काय अर्जुना? कोण म्हणते? कृष्ण. मग वर जाऊन दी ही स्थिती आहे तर मग आधीच आपण सुधारली पाहिजे. मग आपल्याला करायचंय काय? तर पहिले आपल्याला काय करायचंय? देवाची ओळख करायची. अजून परमार्थ माळकरीच करतात आणि गंधावालेच करतात असं सोडून द्या, डोक्यातून काढून टाका. परमार्थ करीत नाही असा एकही जीव तुम्हाला सापडणार नाही. पण त्याला देव कळालाय किंवा देवासाठी कळतोय किंवा कशासाठी करायचंय अजून देह मात्र कळालेलं. परमार्थ चालू आहे पण कशासाठी करायचा हे मात्र देह कुणाला कळालेलं. आणि देहच नाही कळालं म्हणजे तुम्ही बॅग भरली, कपडे घातले, पिशवी घेतली आणि स्टँडवर गेले पण कुठं जायचं हेच ठरलं नाही. गेले कुठं जातात? मार्गक्रम बी चालू आहे, निघालेले बी दिसतात गावकऱ्याला, पण जायचंय कुठे विचारलं तर
ते म्हणले अजून काय ठरलं? मग कवा ठरायचं? ठरायचं कवा? तसं परमार्थ करत असताना देह नाही कळलं तर सुरुवातीला आपल्याला परमार्थ का करायचा आहे? तर देव कोण, मी कोण, देवाची ना आपली काय झाली पाहिजे, भेट झाली पाहिजे, ओळख झाली पाहिजे, अनुभूती आली पाहिजे. अनुभूती आली पाहिजे. आणि देव जर नाही कळाला मग परमार्थ कशासाठी करायचा आहे? बस ती करते म्हणून मी करते, त्याने दिलं म्हणून मी द्यायचं, ह्याच्यासाठी करायचं आहे? परमार्थ कशासाठी करायचा आहे? मग देवाची ना आपली मग भेट झाली पाहिजे. अगोदर देवाची ना आपली काय झाली पाहिजे, ओळख झाली पाहिजे. मग सांगता सांगता मी राहून गेलो. अफजल खानाने आणि गझनीच्या मोहम्मदने जेवढं आपल्या देशाचं वाटोळं केले त्यापेक्षा कैक पटीने कीर्तनकारा महाराजांनी आपल्या देशाचं वाटोळं केले. पण एकही बोललं नाही बाबा काय वाटोळं केले. आणि मी राहता राहता राहून बी गेलो. काय वाटोळं केले? तर त्या गझनीच्या मोहम्मदनी अफजल काय केलं? फक्त देवळच पाडली आणि दगडाचे देवच तोडले. कुणी? अफजल खान आणि गझनीच्या मोहम्मदने फक्त बरेचसे देवळं पाडली आणि दगडाचे देव काय केले? म्हणजे एवढं नुकसान केलं. पण महाराज लोकांनी लय नुकसान केले. ते तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुका म्हणे कैसे आणि गेले विसरून, म्हणजे खऱ्या देवाचा मुर्दा पाडला आणि देवळातल्या देवाला मात्र भजाया. म्हणजे वाटोळं कोणी केलंय? काय वाटोळं केलंय? की मंदिरातला दगडाचा देव आहे हे सांगण्यात यशस्वी ठरले. कोण? महाराज लोक. पण हेच देव बसले ते ह्या देवांच्या मूर्तीत हे सांगायला आणि हे पटवून द्यायला अपयशी ठरले. कोण? महाराज लोक. आणि तुकाराम महाराज म्हणतात देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही. कोण देव येत? असं कोण सांगत आहे? तुकाराम महाराज. मग तुकाराम महाराजांचं हे प्रमाण घेऊन एखाद्या बाबाला म्हणले का बाबा तुम्ही मंदिर बांधलं, मंदिरातल्या देवाला आम्हाला पाया पडायला होता, पण तुकाराम महाराज तर आमच्याकडे बघून म्हणते तुम्ही देव आहे, मग आम्हाला नको तिकडे का डोकं घासायला होता? म्हणले का कधी बाबाला? का आपल्यात तेवढी धमकच नाही? का धमक नाही? तो सगळं ते बाबा आहे, तो ते महाराज त्यांच्यापुढे कशाला बोलायचं? कळालंच नाही. काय विचारते बाबा? कळतच नाही. शाप दिल्यावर काय विचारते समोरच्या की आम्हाला देव सांग, खरा देव सांगा म्हणून. कळत नाही. मला खरंच कळालं नाही. आपली भूमिका तशी म्हटलं पाहिजे. कळालं नाही तर आपण त्या वर्गात बसलं पाहिजे. की जेव देव कळाला नाही त्यांनी असे वर्ग पाडले की ज्यांना कळालं नाही त्यांना ह्या कोटीत बसा, कळालं की ह्याच्यात बसा, आणि शुद्ध ते त्याच्यात बसा. मग आपण ह्या वर्गात कुठं आहोत? आपल्याला देव अजून कळाला किंवा नाही. आणि जर काय काय म्हणतात, आता मला सांगा स्वप्न खरं का खोटं? झोपेत आहे तेवढं खरं. हा. आणि पहाटे 4 वाजता पडलेलं खोटच आहे बाबा. ठरलं आपलं. समजा खोटं ठरलं, पण एखादा महाराज म्हणला नाही बाकीचं खोटं असेल पण मला पडलेलं खरंच. असं जर महाराज म्हणले की लोकाला पडलेली खोटे असते पण मला पडलेलं खरं, मग आपण काय समजायचं? खोटं नाही. मग तिला येडा समजायचं. वा 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 वा. आणि मग आपली दिशाभूल होऊन द्यायची नाही. समजा बघा ना, स्वप्नात आपलं लग्न झालं, स्वप्नात मुलं झाली, स्वप्नात लॉटरी लागली, स्वप्नात शेती घेतली, काही झालं तरी व्यवहारात आपल्याला ते भेटल का? नाही. म्हणजे स्वप्न खोटे, स्वप्न खोटे. मग स्वप्नात जर तो म्हणला खरंय, ठीक आहे, स्वप्नात खरं म्हटलं, मग स्वप्नात खरं म्हटले तर स्वप्नातलं खरं म्हणतोय तर प्रत्यक्षात
तुम्ही आपण जसे बोलतो ना तसे नामदेवाला प्रत्यक्षात पांडुरंग बोलत होता. स्वप्न कटा त्यांचं त्यांना लटलं, पण प्रत्यक्षात तुम्ही आपण बोलत होतो असा पांडुरंग परमात्मा नामदेवाला बोलत होते. आणि प्रत्यक्षात पांडुरंगाने सांगितलं आळंदीला जा, तिथं माझे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताताई, सोपान काका ही संत मंडळी आणि माझे सौदागर आहेत आणि जा तिथं त्यांच्याकडून कळून घे मी कसा आहे का. प्रत्यक्षात बोलतोय म्हणलं आता सांगा बरं, तुम्ही मला बोलतात भेटलात आणि तुम्ही म्हणता मी कळून घेण्यासाठी त्यांच्याकडे जा, मानेन का कुणी सांगा बरं. पण ही कथा खरं आहे का नाही? सांगितलं ना असंच पांडुरंगाने. मग आता प्रत्यक्षात देव बोलून भेटून जर तो म्हणतोय मी तुला दिसतो असा मी मुळीच, मग देव आहे तरी कसा हे कधी कळालं? ह्यांना तर नाहीच ओळखलं. निवृत्तीनाथाला, ज्ञानेश्वर त्यांना नाही ओळखलं कुणी? नामदेवाने. का नाही ओळख? पुढचा महाराज माझ्या म्हणजे किती लोक पाया पडतात, मी म्हणजे कीर्तनकार, म्हणजे मी कोण ह्यांच्या मी पाया पडू का काय? कोण म्हणत? कोणाला? असं आपल्याकडून होऊ नये बरं, असं आपल्याकडून होऊ नये. हा, आणि मग नाही कळाले नामदेवरायाला, ज्ञानेश्वर महाराज जगाची माऊली नाही कळाली, ते कळूनच देत नाही. मिस्टेक तर इथे आहे का नाही? कशामुळं? माझ्या ताटात हाताने जेवण. आणि आपल्याला कशाचा? मला काहीतरी कीर्तन सांगता येतं, मला काहीतरी प्रवचन सांगता येतं, मला काहीतरी वाजवता येतं, लोक माझं नाव घेतात, मला काहीतरी गायला येते, मला चाल म्हणता येते, मला काहीतरी भजन. एवढाच गर्व आहे ना त्याला, तेवढा ना आपल्याला तेवढंच आहे का? आणि हे जर सोडलं, आपल्याला हे का सोडायचंय? अहंकार गेला तो का म्हणे देव बाजूला नाही, अहंकारे नाडीला तो का म्हणे वाया. मग आपल्याला वाया घालवतोय काय? मग तो ज्ञानी नामदेवाला प्रत्यक्षात भेटून बोलले ते सध्या खरं कळालं नाही. तर आता स्वप्नातला माझा सद्गुरू म्हणल्यावर काय करावं? काय करावा? कसा देव त्यांच्यावर कृपा करेना? कृपा करायला पाहिजे देवाने. हा, कारण शेवटची एक मनुष्य जन्म आणि चुकली पडे. मग वर्म काय? वर्म काय? कशाने कळेल हे? हा, वर्म म्हणजे काय? वर्म म्हणजे काय? कशाला म्हणतात वर्म? वर्म म्हणजे आहे नाम. ते नाम ज्यावेळेस घेऊ आपण त्याच वेळेस आपला बेडा पार होईल, अन्यथा नाही. आणि नाम घेऊन नाम कळलं पाहिजे. नाम घेऊन नाम काय झालं पाहिजे? एक जण मुंबईला गेला, मुंबईला गेला आणि तो इंग्लिश शिकला आणि सोन्याच्या कागदावर लिहून ठेवलं. आता मला नाही कळत ते काय? सिट डाऊन आणि स्टँडअप. सिट डाऊन आणि स्टँडअप हे दोन त्यांनी शब्द सोन्याच्या कागदावर लिहून ठेवले. कशाच्या? आपल्याला कुठं पेन? त्यांनी सोन्याच्या कागदावर लिहून पाठवी केले बरं का. काय? सिट डाऊन आणि स्टँडअप हे सोन्याच्या कागदावर लिहून ठेवले, पाठवी केले आणि गावाकडे आला. तो लोक म्हणायला लागले हा मुंबईला गेलता, खूप शिकलाय, हा महाराज झालाय, त्याचं कीर्तन ठेवा. लोकांनी त्याचं कीर्तन ठेवलं, लोक सगळे कीर्तनाला बसले, हा विठोबा रुक्माई झाली. पुढं आला आणि म्हणला स्टँडअप. सगळी लोक उभं राहिले. म्हणजे महाराजाचं ऐकलं, सगळं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यावर त्या मंदिरात आरती घ्यायचा नियम होता आणि आरतीला म्हणला शिट डाऊन. असं का म्हणतात? त्याला पाठ केलं तर लिहून अभ्यास होता, पण त्याचा अर्थ नव्हता.
तसं आपल्याला गायला येतं, म्हणायला येतं, बोलायला येतं, पण त्या शब्दात काय म्हटलंय तेच कळत नाही. माऊली म्हणतात नामाशी विनमुख. म्हणजे जो नामाला विनमुख आहे तो कोण आहे? आता विचार करा, ज्यांनी ज्यांनी नाम घेतलं नाही ते कोण आहे तर? मग महाराज असला तरी, कारण म्हणणं कुणाचं आहे? माऊलीच आहे ना. आता मग नाम कशाला म्हणतात? नाम घ्या, नाम घ्या, नामस्मरण करा, सगळी दुनिया म्हणते. पण माऊलीकडे गेलं म्हणले काय? देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कुठे काही. मग देवाला नाव बी नाही, देवाला रूप बी नाही, देवाला काहीच नाही. आणि महाराज तुम्ही नाम घ्या म्हणता, हे का विचारित नाही कुणी? आपण स्मरण करायचं, ते नाम कसं आहे, ते ज्ञान कसं आहे, तुम्हाला फार एकदम सोप्या भाषेत सांगू का आता कसं आहे ते नाम कसे देतात आणि कसे ते मानतात. जर कशाने माहिती खरंच देव माझ्यावर कृपा करेल का, देव मला भेटन का, कशाने वर मग कळल बाबा मला सांगा. आणि ते जर म्हणले काही नाही या तुम्ही, तुम्हाला सांगतो, तर मग त्याचे पाय फोडायचे नाही. मग असेच म्हणतील का बाबा आम्हाला देव भेटन का, म्हणलं ते काय म्हणते या या भेटन तुम्हाला, असं म्हणते ना. म्हणते का महाराज लोक? हरी प्राप्तीशी उपाय, हरी प्राप्तीशी उपाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. तेने साधती साधना, तेने साधती साधना, तुटती भवाचे बंधन, तुटती भवाचे बंधन. हरी प्राप्तीशी उपाय, धरावे संतांचे ते पाय. ते पहिल्या 5 दिवसाच्या मॅच असायच्या. किती दिवसाच्या? त्याला टेस्ट मॅच म्हणायची. किती दिवसाची? आता ज्यांनी क्रिकेट ज्यांना कळत त्यांना कळणी शब्द. पहिल्या किती दिवसाच्या मॅच असायच्या? 5 दिवसाच्या. आणि ती टेस्ट मॅच असायची. आता निघाल्यात 20 ओव्हरच्या, पुन्हा 50च्या निघल्या. मग आता तर 20-20-20. मग आता 20-20चा टाइम आहे का नाही? आता 20-20चा टाइम आहे. तर आता थोड्या टाइमात स्वीट अँड काय बेस्ट, हा शॉर्ट आणि स्वीट, हा असं करायचं थोड्या टाइमात. हा आता हरी प्राप्तीशी उपाय, आपल्याला ज्याला देव कळाला. बरं आपले घेणारा बी जन्माला येईल. काय बाबा तुम्ही आम्हाला दिलं, तुम्ही असं बोलता, हा हे अशी रीती. अगोदर त्यांना कळून द्यायचं, मग आपला हळूहळू पडदा उघडायचा. आता त्यांना ना ते ज्ञान आहे, तो एक विचार आहे. तो काय आहे? एक विचार आहे. तो विचार जर कळला तर बरं, आणि नाही कळला तर मग कसं कळणार नाही. एक राजाची राणी आणि ती निघाली भीक मागायला. असं होईल का? पण झालंय. असं होईल का? पण असं होतंय, झालंय. राजाची राणी भीक मागायला निघाली. तवा ही महाराज लोक जप करणारी, तप करणारी, दिंड्या करणारी, वाऱ्या करणारी, उपाशी राहणारी, दवाखान्यात जाणारी, हे सगळे मिळून तिला म्हणायला, तू नुसतं भीक मागून जमणार? तुला जर श्रीमंत व्हायचं तर तुला काही काम धंदा करावा लागेल, तुला पैसे कमवावा लागते. आता ह्यातल्या कुणाला पैसे कमवावा असं वाटत नाही. त्यांचा उपाय मग बरोबर आहे का नाही? त्यांनी सांगितलेला त्या बाईला उपाय बरोबर आहे का चूक आहे? हा
पण एक म्हातारी सज्जन निघाली. म्हणली बाई मी तुझ्या पाया पडते, ह्या लोकांचं काय ऐकू. ती बाई कोण होती? नाथ महाराज होती. जनीकरणीचे करू नका. ती म्हणजे तुला श्रीमंत व्हायचंय ना, तर ह्या लोकांनी जे उपाय सांगितले ते करू नको. मी तुझ्या पाया पडते, सकळांच्या पाया जय दंडवत. मी तुझ्या पाया पडते, पण तू एवढं मी म्हणते तेवढं कर. म्हणजे काय? तशी आपण राजाची राणी नाही, आपण राजे, आत्मराजे आहोत. आपण परमात्मा आपण आहोत, देव आपण आहोत. हे जर कधी कळालं तर, आणि अगोदर मग आपण कोण आहे त्याची जर ओळख झाली तर मग आपला परमार्थ, आणि मग आपण देव आहेत हे एकदा कळालं. देव कसा आहे? सुखरूप आईसा तुझा कोण? माझ्या पांडुरंगा. आणि तो सुखरूप पांडुरंग तुम्हीच आहे हे तुम्हालाच कळलं, अनुभव आल्यावर. तुम्ही पंढरपूरला जाताना उपाय पडा, कुठं वाऱ्या करता? देहही पंढरी आत्मा पांडुरंग, देहही पंढरी आत्मा पांडुरंग. खरंच देहही पंढरी आत्मा पांडुरंग. नांदतो केवळ पांडुरंग, नांदतो केवळ पांडुरंग. खरं देहही पंढरी आत्मा पांडुरंग, खरं देहही पंढरी आत्मा पांडुरंग. अनुग्रहाची ताकद तिने त्याच्यात शब्द घातला. खरंच ही काय अनुग्रहाची ओळखण्याची. स्टँडवर गेल्या म्हणजे कोणची गाडी आली, समजायची ही आंधळी. हा म्हणजे आंधळी कशी गाडी दिसती, वाचा येत नाही म्हणजे आंधळी ती. आणि कोणची गाडी आली आपल्याला बसल्या जायला कळते. कशाला पळापळी? पाठी असती ना पुढची पाठी, तिथूनच बसल्या बसल्या कोणची गाडी आली कळतंय. आणि हिच्या ती उठती पळती गाडी आली, ती कोणची गाडी आली म्हणजे समजायचं काय? हा, ही पाठी लावलेली गाडी. ती म्हणजे खरंच, हे खरंच का म्हणलं? जर ज्याला माहित नाही चिंतन कर. राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे. मनाची आजोगे सिद्धी पावे, मनाची आजोगे सिद्धी पावे. राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे. मनाची आजोगे कधी तिला मी कोण आहे हे कळाल्यावर. मनाची आजोगे सिद्धी पावे, पण कधी मी कोण आहे हे कळाल्या. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे मी कोण करावा विचार. आहे का नाही? आणि मग तिला श्रीमंत होण्यासाठी पैसे कमव म्हणलेलं बरोबर होतं का? ही म्हातारी म्हणते तुला श्रीमंत होण्यासाठी काही करू नको, तू फक्त पंक्ती म्हणायची. हा, आणि मी काय कुठं राणी असं काय? ती म्हणले मला का वाटते सत्संगात होतं, पण पुन्हा घरी गेल्यावर तसंच वाटते. ती तशी म्हणायला, पण ती म्हणायला मी तुझ्या पाया पडते, पण तू आजपासून मी राणी असा त्या म्हाताऱ्याने तिला काय दिला? विचार विचार. आणि तिला मी राणी करता करता एक दिवशी तिची अवस्थाच झाली. आणि मी राणी करता करता तिला खटकीने तिच्या डोक्यात खटकीच पडली, खरंच आहे मी राणी. मग तिला श्रीमंत व्हायसाठी पैसे मिळवायसाठी काही करावं लागेल का? मी राणी कळालं. तिने फक्त पुन्हा म्हणा आदेश द्यायचा, ही पंडित. तो काय म्हणतो? जणू बर का काय आपली खात्री
आणि ही म्हणती खरंच ही ताकद आहे, ही पाठी लावलेली. हा खरंच ही शब्द तिने घातलाय ना, ही पाठी आहे. हा आणि ही नाथांची पाठी. नाथ महाराज म्हणतात देह ही पंढरी, आत्मा हाच पांडुरंग आहे. आणि तो आत्माराम आपण, तो आत्माराम आपण आहे. आणि तो कसा आहे ते कधी कळन, ते अज्ञान जै समूळ तुटे. आपल्यातलं अज्ञान ज्यावेळेस समोर जाईल त्यावेळेस मग तै भ्रांतीचे मसुरे फिटे. आपल्यातलं पूर्ण अज्ञान गेल्यावर मग भ्रांती आपली समोर जाणार. मग आपल्यातलं अज्ञान काय आहे? मी देह आहे हे अज्ञान आहे, आणि मी परमात्मा रूप आहे, मी पांडुरंग रूप आहे हे काय आहे? ज्ञान. मग हे ज्ञान संताकडून तुम्हाला होतं, त्याला म्हणतात तेने साधती आणि तुटती भावाची, तेने भ्रांतीचे मसुरे फिटे. त्याने तुटती भ्रांती. भ्रांती काय तुटती? तर मी देह नसून मी आत्मरूप आहे. मग हे देह मी नाही हे कळण्यासाठी त्या संतांचं साधन म्हणजे नाम, ते ज्ञान आपल्याला भेटायला पाहिजे. त्याने कळतं की मी देह नसून मी आत्मरूप आहे. मग हे ऐकलं तर मग ऐकल्याने झालं का आपण आत्मरूप? नाही. जसं आपल्याला साखरपुडा झाला म्हणजे लग्न झालंय का? पण साखरपुडा झाल्याशिवाय लग्न, तसं आपल्याला हे ऐकल्याशिवाय आपण ते ज्ञान घेणार. मग ते एकदा ज्ञान घेतल्यावर त्याचं चिंतन केलं, मग त्या राणीला जसं कळलं मी नाम घेतल्यावर ते नाम आपण आणि देव वेगळा ठेवत, मग आपण ते एकरूप होतो. एक नाम द्वैत नाम आणि हे अद्वैत कुसरी नाही, सगळी जाणे विरळा जाणे ना. मग त्या विरळ्यात आपला नंबर लावून घ्यायचा. मग ते एक नाम म्हणजेच हरी आहे. ते एक नाम हरी, द्वैत नाम दुरी आणि अद्वैत कुसरी म्हणजे ते नामच हरी आहे. आणि हरी नाम आणि घेणारा वेगळा, ही अशी अद्वैत कुसरी विरळी लोक जाणतात. आणि त्या विरळ्यात आपल्या नंबर लावून घ्यायचा, त्या यादीत आपलं नाव लावून घ्यायचं. आणि ते एकदा केलं की मग भ्रांतीचे मसुरे फिटे. मग मी देह नाही असं कळतं आपल्याला. सांगा बरं किती बार आपण ऐकले प्रमाण चाले ही शरीर, आणि तो जर हरी आपल्यातला निघून गेला तर डोळं जाग्यावर आहे, हात बी जाग्यावर आहे, पाय बी जाग्यावर येतात. आणि मग आपल्या लिपी बाळी येत आहे, आई ग आई ग आई ग. आणि आई को नाही, दोन नाही, काहीच बोलत नाही. मग त्या आईच्या अंगावर हिरवी साडी काय, हिरवी कापणं काय, आणि किती श्रंगार केला, 10 तोळ्याचं गंठण काय, त्या आईला काही कळलं. मृत जैसा श्रृंगारीला आणि तीर्थी गाढव नाहनीला. तीर्थात गाढवाला नाही धुवून आणल्यावर काही गाढवात फरक पाहिजे का? ते पुन्हा दुसऱ्या दिवशी कुठं जाईल? उकांड उरकायला. कोण कुठं न्यालो? तीर्थाला न्याला त्यो. आल्या की दुसऱ्या दिवशी कसे तिचं कसं आहे, हिचं कसं आहे, ती अशीच आहे, ती तशीच आहे. गाढव मी उकांडच उरकीत आहे. काय उपयोग झाला तीर्थाला जाऊन? तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जन. म्हणून ती भ्रांती त्यातली कळण. त्या तीर्थाला जाऊन काय नाही होणार. तीर्थ हे तीर्थ म्हणजे काय? कोणचं तीर्थ आहे? तरी गुरु दाविली या वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, आन दोहोनी बुद्धीचा मळकटा. ज्याने आपल्या बुद्धीला मळ लागलाय ना, तो धुतला पाहिजे. कसा? तरी गुरु दाविली या वाटा. गुरुनी जसं सांगितलं त्या वाटाने विवेक तीर्थ तटा.
कोणत्या तीर्थाला जायचंय? विवेकाच्या तीर्थाला. विवेक कशाला म्हणतात? आहे का कोणाच्या पोराचं नाव विवेक? विवेक त्याला म्हणतात का? आता आपण असं बसलो असे 100 वर्षापूर्वी होते असे 10 वर्षांनी असे राहणार आहेत का? हे आपल्याला कळत आहे का नाही? त्याला विवेक म्हणतात. कृतायुगात, त्रेतायुगात, द्वापारयुगात आपण होतो का? आता असे आहेत तसे राहणार आहेत का? हे आपल्याला, ह्याला काय म्हणतात? म्हणजे असं नव्हतं, असं राहणार नाही, तरी ह्याच पावडर, लाली, घन सगळं काही शिन कशाला सजवायचं चाललंय? मड्याला. आपलं शिज कशात आयुष्य चाललंय? मड्याच्या मागं चाललंय. आणि ह्या मड्यापेक्षा आपण जो गेला ना हरी तोय हे मड आपण एखाद्या दगडाला कोण आलं काय गेलं काय कळतं का? तसं ह्या शरीराला काही कळत नाही. मग शरीरापासून दुःख आपल्याला कसं होतंय? कसं होतंय? त्या आईला माहित नाही ही माझी लेक आहे म्हणून, पण ती लेक रडती माझी आई म्हणून, म्हणून दुःख. ही माझा देह म्हणल्यामुळे आपल्याला दुःख येत आणि म्हणून बोंबलं ती आयो आयो. ती कमन म्हणती माझं म्हणल्यामुळं दुःख आहे. आणि तिने माझं म्हणायचं सोडून दिलं, ती आपली घोरत पडली. जाऊ द्या मरू द्या, कोण आलं काय. तिला सरणाव रचलं काय आणि जाळाव भाजलं काय, तिच्यात काय परिवर्तन? परिवर्तन कोणात आहे? जे माझं म्हणे मग आई म्हणून रडती. त्यांनी काय म्हणली माझी? बरं ती होती का? नाही नाही, इतक्या दिवस होती, त्याच्यातून बोलायची, चालायची. चाले हे शरीर, ती कोण बोलत होत ती होती ती, पण तिला मात्र ओळखीलं नाही. आणि ह्यालाच आई म्हणाया, म्हणून घोटाळा झाला. त्यातलं जे आत्मतत्व आहे ना, ते सगळ्यामध्ये एक आहे का दोन आहे? एक हरी आत्मा जीव शिव आणि वाया तू दुर्गमी. आणि मग ते आत्मतत्व अर्जुना येत बी नाही, जात बी नाही, आणि त्याला मारलं तरी ते मरत बी नाही. तू लढ, पण अर्जुन तयार होत. आणि आपण तरी तयार आहेत का ह्या प्रश्नाला? आपण तरी कुठे ह्याला तयार येत? आपण बाकीच्याला तयार येत, पण लढायला आपण बी. पण देवाने अर्जुनाला तयारच केलं. अर्जुना तू मरणारा नाही, आणि ते सध्या मरणारे नाहीत, हे ज्ञान तिथून सुरू केलं. तसं आपल्याला बाबा ते देह जातो जातो म्हणणं हे सध्या भ्रांती. कारण लटिका हा सर्व हा वाया कळायचा आपल्याला. ते नाही नाही ह्यांचा म्हणजे वाईट बिन चांगला विकास आहे. त्या स्टेपला तो कोण नेते आपल्याला? आणि त्या स्टेपला नेणारी माऊली. म्हणून ते म्हणतात मग आपली भ्रांती गेली तर मग आपलं ते स्वरूप आपल्याला कळलं. आणि ते कळण्यासाठी सत्संग आहे, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी. मग एक एक टप्पा आहे आपल्याला, आणि त्या टप्प्यातून आपण गेलो तर आपण देव आहे हे आपल्याला कळून घ्यायचंय. पण आपण परमार्थाला चाललो, पण आपल्याला काय कळून घ्यायचंय हेच कळालं नाही. पण कमीत कमी आजचा एवढा मुद्दा घ्या की आपण देव आहेत हे आपल्याला अनुभवाला आलं. तुम्हाला घरून पिशवी घेऊन जाताना कळायला पाहिजे आज मेथीच्या जुड्या आणायच्या. मग कोणत्या बाजारात फिरा आणि कुठं फिरा, आणि जिथं ताजी लपलपीत लेकरवाळी असन ती घेऊन या. मी नाही म्हणणार आम्ही त्याच्याच गाडीवर जा आणि तिथूनच आणा. फक्त तुम्हाला काय कळलं पाहिजे, सगळा बाजार फिरायला, पण ताजी लुसलुशीत लेकरवाळी म्हणजे कशी? फाट्या फुटलेली, निकी शेवळी सारखी नाही, हे अशा फाट्या फुटलेल्या पाहिजे भाजी आहे का नाही? आणि मग ती घेऊन या. आणि घेऊन समजा तिथं गेला तर तुमच्या आईनेच दिली भाजी, म्हणून तुम्ही म्हणलात आता आईनेच दिली
काय निसायची करू तशीच खा माती. आईने जरी दिली तरी भाजी घरी आल्यावर तिला म्हणतात सुगरण, त्याला म्हणतात रिकामा अर्ध गडी. म्हणजे आईने दिलेलं घरी आणून निसायचंय. बाबांनी काय सांगितलेलं ग्रंथात बघायचं आहे, हे सांगितलेलं आहे का? ह्याला म्हणतात भाजी. हरीशी जाणून हरीच झाले म्हणून यारी यारी धरू हरी नाम तारू भयात भवाचा सागरू भय नाही. साधू संत गेले आनंदी राहिले आणि याच हरीच्या नामे झाले कृतकृत्य. आणि तुम्ही आपण सध्या कृतकृत्य व्हावा अशी कुणाची इच्छा आहे साधू संतांची. म्हणून वनवेताईने आज सत्संग ठेवला आणि त्याच्यामुळं तुम्ही मायबाप जमला. त्याच्यामुळे मी काय बडबड केली ती काय चुकलं असेल तर माझं मायबाप या नात्याने माफ करा. पण ज्ञानेश्वर महाराजांचं तुकाराम महाराजांचं नातांचं त्याचा मात्र विचार करा आणि त्याच्यावर तुम्ही प्रकाश टाकायचं ध्यान करा. आणि जे काही चुकलं असेल माफ करा. संतांचं जे आहे त्याचा विचार करा. जे काय बोललो ते माझ्या सद्गुरूंनी जेवढी बुद्धी दिली तेवढं बोललो. म्हणून झालेली सेवा जमलेल्या तुम्हा सर्वज्ञाच्या चरणावर माझे हृदयस्थ सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सखी बाबा सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथेच पूर्ण करा. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. प्रतीती जगाची मुक्त. मग त्याची अशी प्रतीती होती हे सगळे मुक्त येतं, हेच देव येतं. आणि मग त्या देवाशी मला संगत व्हावा म्हणून तो सतत त्यांच्या मागं मागा असतो. तो महात्मा पहा त्यांची भेट कधी होईल अशी त्या तो देव म्हणून तुमची संगत मागतो का येडे म्हणून? देव वशे चित्ती त्याची घडावी विसंगती. संगती का आयशी आवडते म्हणा. संगती घडावा का विसंगती व्हावा? करतो का आपण संगती का विसंगती? यांच्या संगती. ज्याला देव आवडतो त्यांच्याशी आपली विसंगती चालली. आणि ज्यांना पैसा धन पाणी आवडते त्यांची आपली काय हा पहा. मग जगाची मत जैशी पूर्व दिशेची राहुळी उदय येताची सर्व दिवाळी. म्हणजे सूर्य एकदा का तिकून उगवला की अख्ख्या पाठवड्यात काय होतो सांगवीत. मला वाटलं हित झाल्यावर सांगवीत अंधार होतो. हा मग पूर्व दिशेची राहुळी उदय सूर्य दिवाळी की येरही दिशा तियेची काळी काळे मानाई. मग मात्र सूर्य उगवल्या अख्ख्या जगात प्रकाश होतो. तसं तुम्ही परमात्म स्वरूप आहे अशी तुमचे ज्ञान झालं, भ्रांती गेली, अज्ञान झालं की मग मात्र तुम्हाला जग देव स्वरूप दिसल. मग तुमची अनुभूती होईल भरला घनदाट हरी दिशे. मग तुम्ही हरी झाल्यावर जग भरलेलं दिसन का? जग हरी दिसावं अशी प्रयत्न करायचा आहे. पण त्याच्यासाठी आपण हरी. मग आपण हरी असं झालेले कुणी आहेत का आधी? कोण? सुक याज्ञ वल्क दत्त. ज्यांची आज दत्त जयंती झाली ना 2-4 दिवसापूर्वी, त्या दत्ताने सध्या सुक याज्ञ